DN देशमुख 11 नडगाव. लास्ट कॉल आहे आपल्याला. बॉल पडायच्या आत आपला जर इथे 12वा खेळाडू नसेल तर तुम्हाला पेनल्टी आहे. पुढील नियम लक्षात घ्या. आतमध्ये पाणी बॅट हे घेऊन जाण्यासाठी 13वा 14वा आणि 15वाच खेळाडू आत जाईल. तेही पंचांची परमिशन घेऊन, ऑफिशियल आयोजकांची परमिशन घेऊनच आत जाईल. त्याच्यात कुठलाही 11 पैकी खेळाडू असला नाही पाहिजे, नाही तर पेनल्टी आहे तुम्हाला. 12वा खेळाडू इथं स्कोरबुकला असेल. 13, 14, 15 या 3 खेळाडूपैकी एक खेळाडू आत जाईल किंवा आयोजकांचा माणूस जाईल. विनंती असेल आपल्याला. आणि तुमचा टाइम सुरुवात होतो 30 मिनिटात. तुम्हाला एक इनिंगची षटकं संपवायची आहेत. ऑफिशियल टाइम जो घेतला जाईल तो तुमच्या ह्याच्यात काउंट केला जाणार नाही, पण पहिला चेंडू पडल्यानंतर काउंटिंग सुरू होईल हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मैदानात कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन आढळून आल्यास आयोजकांना त्या खेळाडूला पुढचा सामनाही खेळू दिला जाणार नाही आणि त्याला त्या संघाला पेनल्टी सुद्धा दिली जाईल धावांची. हे लक्षात ठेवा. हे सगळे अधिकार सर्वस्व अधिकारी आयोजकांकडे असतील. गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूला आणि जर अतिच गैरवर्तन असेल तर त्याला पुऱ्या श्रीवर्धन प्रीमियर लीगमध्ये पुढच्या काळात सुद्धा खेळू दिला जाणार नाही. तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुम्ही इथे सांभाळणे गरजेचं आहे. आपण IPL मध्ये पाहतो फेअर प्ले अवॉर्ड. तर फेअर प्ले अवॉर्ड ही तुम्हाला इथे जिंकायचा आहे, कारण चांगली खेळभावना तुम्ही जपा ही विनंती असेल. तर मुनवर मौलाना यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. मयुरेश मयेकर मुख्य आयोजक जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह ही आपली वाट पाहत आहेत. तर वळूया आपण पहिल्या सत्राच्या समालोचकाकडे. माझ्यासोबत काल दिवसभर ज्याने अतिशय चांगलं समालोचन आपल्याला पाहायला मिळालं, अर्थात आमच्या श्रीवर्धनचाच एक बुलंद आवाज हिंदुस्थानच्या राष्ट्रीय भाषेमध्ये मारूफ यांच्याकडे आपण वळतोय. धन्यवाद. हेलो, थैंक यू हरीश सर. मैं मारूफ फ्रॉम जसोली फिर से एक बार आप सभी खिलाड़ियों का, सभी टीमों का और सभी दर्शकों का स्वागत करता हूँ इस श्रीवर्धन प्रीमियर लीग 2022 सीजन 1, जिसका दूसरा दिन और दूसरे दिन का पहला मैच 7-11 श्रीवर्धन और देशमुख 11 नांदगांव. टॉस जीता था, फील्डिंग करने का फैसला किया है, तो उसी के चलते इनिंग का आगाज करने के लिए वहां पर दोनों भी सलामी के बल्लेबाज क्रीज पे नमूदार. पहला ओवर लेके ओवैस. यस, गेम इज ऑन. राइट एम ओवर द विकेट साबिर के लिए. इनिंग का आगाज करने के लिए आए वहां पर साबिर और इमरान. ओवैस, पहली गेंद थोड़ी सी दिशाहीन गेंद थी. अंपायर का इशारा आता हो वाइड बॉल के साथ में यहाँ पर अपनी शुरुआत की. ओवैस ने थोड़ा सा यहाँ पर लाइन से भटकते हुए पर लेग स्टंप से काफी बाहर थी. अंपायर ने उसे वाइड करार दिया. फिर से एक बार ओवैस मिराज कर अपने बॉलिंग मार्क पर. इस मरतबा अच्छी गेंद थी, वहां पर गैप में जरूर ढकलना चाहता वहां पर साबिर ने, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर फॉलो थ्रो में ओवैस की. कोई रन नहीं मिलेगा इस गेंद पर. डॉट गेंद. साबिर मैन फ्रॉम आराठी इस मरतबा आगे आकर खेला है. यहां पर जब तक यहां पर फील्ड करते, थ्रो करते, 1 रन पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने. इस मरतबा थोड़ा सा आगे आकर खेला था, इस शॉट को सर्कल को टपा दिया था. उसके बाद एक फील्डर वहां पर जरूर तैनात था. कुछ फील्डिंग में परिवर्तन, क्योंकि एक लेफ्ट हैंड बल्लेबाज है इमरान. लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन के साथ यहाँ पर 7-11 श्रीवर्धन. इमरान एक लेफ्ट हैंड बल्लेबाज. और मुनव्वर मौलाना भी यहाँ पर आए हुए, मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ और स्वागत करता हूँ उनका. इस मरतबा हल्के हाथों के साथ में वहां पर डी जोन में गई है गेंद. 1 ही रन मिलेगा. 1-1 रन से अपनी पारी को आगे बढ़ाते हुए दोनों ही बल्लेबाज. और हमने कल भी देखा है कि यहाँ पर संयम बरतना बहुत ही जरूरी है. अगर अपने आप को आप टाइम देते हो, समय देते हो, तो फिर एक बड़े रन निकलते आपके बैट से. हमने देखा था कल अरशद को पहले 50 देखने मिली थी अरशद के बल्ले से इस टूर्नामेंट की. इस मरतबा उठा दिया. देखना है
लॉन्ग ऑफ के ऊपर वहां पर फील्डर तैनात जरूर है। 1 रन दूसरे रन के लिए क्या आएंगे देखना है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, थोड़ा सा वहां पर लेजी थ्रो किया था फील्डर ने, जिसके बदौलत 2 रन पूरे मुकम्मल किए दोनों ही बल्लेबाजों ने। इस 2 रन के साथ अब स्कोर जा पहुंचा है 5 रन। आखिरी 2 गेंदें आना शेष है, 4 गेंदें हो चुकी है। इस बार थोड़ी सी खराब गेंद अपने लाइनर लेन से भटकते वहां पर ओवैस मिराज कर, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल स्टंप से बाहर थी। इस 1 रन की बढ़ोतरी के साथ अब इसको जा पहुंचा है 6 रन। कल का दिन बहुत ही बड़ा रोमांचक रहा था, यहाँ पर फर्स्ट डे था कल का, तो एक 50 भी देखने मिली थी अरशद के बल्ले से, और फहद लोगडे मैन फ्रॉम निगड़ी हैट्रिक भी ली थी फहद ने। और इस बार पॉइंट के ऊपर से टपा दिया, देखना है गेंद 1 बाउंस 2 बाउंस क्या जाएगी, अंपायर का इशारा देखना पड़ेगा वहां पर। 4 रनों का, बिल्कुल 4 रन। थोड़ी सी दिशा इन गेंद ऑफ साइड के बाहर, ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर थी गेंद और बिल्कुल पॉइंट के ऊपर से टपा दिया था इस गेंद को 4 रनों के लिए। पहला चौका इस पारी का। साबिर के बल्ले से 4 रन के साथ अब 7-11 श्रीवर्धन का स्कोर है। 5 गेंदें हो चुकी है, 2 अंकों में 10 रन। आखिरी गेंद 1 टू गो, पहली ओवर की आखिरी गेंद लेके इस बार फिर से एक बार आगे आकर खेलने की कोशिश है। क्या रन आउट मिलेगा यहाँ पर? चांस जरूर था वहां पर, थ्रो भी अच्छा था लेकिन वहां पर कलेक्ट नहीं कर पाए थे ओवेज। अगर कलेक्ट करते तो फिर शायद हो सकता था कि साबिर को पवेलियन की राह दिखा देते, लेकिन ऐसा हुआ नहीं। साबिर अपने क्रीज में सुरक्षित मौजूद। 1 ओवर के खात्मे पे बिना कोई विकेट गोए अब स्कोर है 7-11 श्रीवर्धन का 11 रन। टॉस जीता था, फील्डिंग करने का फैसला किया था, तो पहली ओवर में 10 रन आए अभी तक। यहाँ पर स्कोर होता है, कल के मैचेस देखे होंगे उन्होंने। दूसरी ओवर लेके फैसल, फैसल फिर है मैन फ्रॉम मोरबा, सामने है साबिर। साबिर के लिए एक कवर्स को अंदर बुलाया गया है। वहां पर मिड विकेट स्क्वायर लेग के वहां पर एक फील्डर तैनात साबिर के लिए। फैसल फिर राइट टर्म ओवर द विकेट। पहली गेंद स्लोअर गेंद थी, यहाँ पर खुद फॉलो थ्रो में फील्ड करने के बाद में वहां पर कोई रन नहीं मिलेगा इस गेंद पर। दूसरी ओवर की पहली गेंद बिल्कुल गति नहीं दी थी फैसल ने, जानते थोड़ी सी हवा चल रही है। दूसरी गेंद इस मर्तबा फिर से एक बार लॉन्ग ऑन की दिशा में शॉट को खेला, वहां पर साबिर ने 1 रन पूरा किया। गति नहीं दे रहे वहां पर फैसल, अभी तक दोनों गेंदें किए, दोनों भी स्लो लाइन की गेंदें की वहां पर फैसल ने। अब इमरान है सामने, एक लेफ्ट हैंड बल्लेबाज, देखना किस तरह की गेंदबाजी अब देखने मिलेगी इमरान के सामने। और इस मर्तबा गेंद हवा में, देखना क्या कैच होगा, बिल्कुल यहाँ पर पहले विकेट इमरान कैच आउट होकर बैक टू द पवेलियन। अरबाज थे वहां पर फील्डर, और कोई गलती नहीं की अरबाज ने, जानते एक अच्छे बल्लेबाज है इमरान, उन्हीं को चलता कि यहाँ पर जिस काम के लिए बुलाया था वो काम करके दिखाया फैसल ने।
बिल्कुल गति नहीं दे रहे गेंद में। इस मतलब ऑफ स्टंप के बाहर की थी गेंद, लेग साइड में पूरा खींच लिया था उस गेंद को, लेकिन कैच थमा बैठे वहां पर आखिरी क्षणों में अरबाज के हाथों। मेरा कैच आउट होकर यहाँ पर पवेलियन में वापस। पहला झटका पहले विकेट की पतंग यहाँ पर साद 11 को पहला झटका लगता हुआ 12 रन के स्कोर पर, जबकि दूसरा ओवर प्रगति पथ पर। 3 गेंदें हो चुकी अभी तक, 1 रन दिया है, 1 विकेट लेने में कामयाब वहां पर फैसल फिरफिरे। अब इमरान के आउट होने के बाद में 1 डाउन की सूरत में यहाँ पर दानियाल। इस बार अच्छी गेंद, लेग बिफोर की अपील जरूर की, लेकिन थोड़ी सी ऊंची टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल ली थी गेंद ने, काफी ऊपर जाके लगी थी। दानियाल आए बल्लेबाजी के लिए इमरान के आउट होने के बाद। अब दानियाल और साबिर के ऊपर जिम्मेदारी है यहाँ से अपनी टीम को आगे लेके जाने की। इस बार फिर से एक बार स्लो लाइन की गेंद, क्या रन आउट का चांस बनेगा, लेकिन नहीं। अच्छी रनिंग वहां पर, 1 रन जरूर पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। अच्छा कॉल, अच्छा तालमेल वहां पर दोनों ही बल्लेबाजों के दरमियान। 1 रन के साथ अब स्कोर आगे जा पहुंचा है 1 विकेट के नुकसान पर। साद 11 श्रीवर्धन 13 रन, जबकि आखिरी गेंद आना बाकी। 1-2 को दूसरे ओवर के आखिरी गेंद। पहले ओवर में 11 रन दिए थे वहां पर, इस ओवर में सिर्फ 2 ही रन आए, 1 विकेट लेने में कामयाब। तो अभी तक अच्छी गेंदबाजी यहाँ पर फैसल की। अब आखिरी गेंद, दूसरे ओवर की आखिरी गेंद, पावर प्ले की आखिरी गेंद रहेगी ये। इस बार आगे आकर खेला था रेखना है, लेकिन ऑफ स्टंप से बाहर गेंद। अंपायर का इशारा आता हुआ यहाँ पर वाइड बॉल का। बिल्कुल आगे निकल चुके थे साबिर क्रीज से, बाहर गेंद जरूर फेंकी थी, लेकिन टप्पा खाने के बाद कुछ ज्यादा ही बाहर जाती हुई। अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त की मदद से स्कोर में 1 रन की बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 14 रन। 1-2 गो। इस मरतबा शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी, गेंद है हवा में, देखना है फील्डर है नीचे और कोई गलती नहीं करेगी। इसी के साथ में दूसरा झटका, खराब बल्लेबाजी कह सकता हूं मैं। बैटिंग के लिए गए साबिर के आउट होने के बाद में मसूद गजगे, मैन फ्रॉम टेम्पाला, एक हार्डर बल्लेबाज, एक गेम चेंजर कहा जाता है इस खिलाड़ी को। मसूद गजगे, काफी बड़े शॉट लगाने की क्षमता इस खिलाड़ी में। और सूरज करदेकर इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर यहाँ पर आए हुए, यहाँ पर ऊपर आके बैठे, उनका उनके लिए एक चेयर स्पेशल यहाँ पर रखी गई है। और रोड पे जो बाइक है प्लीज एक ही साइड में लगाए, कोई परेशानी नहीं होनी चाहिए वहां पर आपकी वजह से, प्लीज इस बात का ध्यान रखें।
तीसरी ओवर लेके ओवैस। पहली ओवर में थोड़े से महंगे साबित जरूर हुए थे, 11 रन दिए थे, लेकिन उसके बाद में क्या कमबैक किया वहां पर फैसल ने। सिर्फ 3 रन देके 2 विकेट यहाँ पर 2 खिलाड़ियों को चलता किया ओवैस। इस बार फिर से एक बार थोड़ी सी खराब गेंद। पहली ओवर की शुरुआत भी अतरिक के साथ की थी, इस ओवर की शुरुआत भी अतरिक के साथ। लेग स्टंप से बाहर गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई गेंद, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। ओ अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल लेते हुए यहाँ पर सरप्राइज हुए वहां पर मसूद। और इस बात को तमाम जो कैप्टन से टीमें नोट कर ले, अगर आप बल्लेबाज अगर अंदर से कोई चीज़ मंगाते हैं, पानी हो, बैट हो, तो आपका 13 और 14 जो प्लेयर है वही लेके जाए। जो प्लेइंग 11 में उनमें से कोई लेके ना जाए प्लीज़, क्योंकि पेनल्टी लग सकती है आपको। तो इस बात का ध्यान रखें, अंपायर से पूछ के जाए जो भी है हो। दानियाल ऑन स्ट्राइक। इस बार अच्छी गेंद, फिर से एक बार एक ओवर की अपील जरूर की वहां पर, जोरदार अपील, लेकिन उछाल लेती हुई गेंद वहां पर। ओवैस मिराज का राइट आर्म ओवर द विकेट दानियाल के लिए। इस बार फिर से एक बार अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ बिल्कुल आती भी, कुछ अता पता नहीं था, हिट करना चाहते थे इस गेंद को, लेकिन चारों खाने चीत वहां पर दानियाल। 3 गेंदें अभी तक डॉट खेली है दानियाल ने, पिछले ओवर में 1 और इस ओवर में 2। अभी तक 3 गेंदें हो चुकी है, सिर्फ 2 ही रन आए इस ओवर में। अच्छी गेंदबाजी अभी तक। बिल्कुल इस मर्तबा गेंद जारी है, जारी, बिल्कुल बिल्कुल जारी है, पूरे 6 रन देके जाएगी। श्रीवर्धन, जबकि तीसरा ओवर प्रगति पथ पर। 4 गेंदें हो चुकी है अभी तक, सिर्फ सॉरी 1 टू गो, 1 टू गो, 5 गेंदें हो चुकी है, 1 गेंद आना बाकी। वन टू गो, 1 टू गो। जाकिर आए बल्लेबाजी के लिए। अब दानियाल के आउट होने के बाद एक एक्सपीरियंस खिलाड़ी, एक सीनियर खिलाड़ी इस टीम में अभी तक कह सकता हूं मैं, क्योंकि काफी अरसे से खेलते आए जाकिर सनी बॉय श्रीवर्धन के लिए। अब 7-11 के लिए यहाँ पर खेल रहे हैं इस टूर्नामेंट में। एक काफी एक्सपीरियंस है जाकिर के पास, तो देखना है अपने इस इनिंग को कैसे बिल्ड करते हैं, कैसे आगे बढ़ाते हैं। यहाँ से जाकिर और मसूद दोनों भी अब क्रीज में मौजूद है। 3 विकेट गिर चुके हैं, 3 विकेट के नुकसान पर अब 3 ओवर के समाप्ति के बाद में स्कोर है 24 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स।
चौथी ओवर लेके सनी हल्के हाथों के साथ क्या रन आउट का चांस वहां पर जरूर था, लेकिन थोड़ी सी कलेक्ट नहीं कर पाए वहां पर गेंद को फील्डर। एक रन वहां पर जाकिर ने पूरा किया। सनी गुलगुले मैन फ्रॉम मानगांव चौथी ओवर लेके। चौथा ओवर चल रहा है, अभी तक सिर्फ 10 मिनट बाकी है। इस बात को नोट कर ले कैप्टन, आपके 3 ओवर अभी तक बाकी है। टाइम स्टार्ट हुआ था, आपको 30 मिनट का टाइम है 6 ओवर के लिए। उसके बाद अगर टाइम बढ़ता है तो फिर पेनल्टी आपको दी जाएगी, इस बात का ध्यान रखें दोनों ही कैप्टन और आने वाली तमाम टीमें। सनी गुलगुले मसूद के लिए इस मरतबा लॉन्ग ऑन के ऊपर टपा दिया, लेकिन कोई गलती नहीं करेंगे वहां पर मुशर्रफ। दोनों एक ही टीम में टॉस के लिए आ जाए। और इस मरतबा यहां पर देखना है गेंद जारी बिल्कुल सेमारिका के बाहर 6 रनों के लिए। एक फिनिशर का रोल अदा करे इस टीम में अरबाज, अक्सर अपने टीम के लिए ओपन करते, लेकिन पता है यहाँ पर टीम मैनेजमेंट को, कैप्टन को, कि एक ऐसा बल्लेबाज आखिरी ओवर में चाहिए आपके पास कि अपने गेम को अच्छे से फिनिश कर सके। और इस मरतबा फिर से एक बार उठा दिया गया, कैच होगी। और इस बार अरबाज ने गलती की, यहाँ पर एक शॉट जरूर लगा था, लेकिन उसके बाद में थर्टी वन स्कोर है, आखिरी 2 गेंदे आना शेष। जिसके लिए बुलाया गया था यहाँ पर सनी गुलगुले को, एक यंग टैलेंट, यहाँ पर बिल्कुल एक 6 जरूर लगाया था अरबाज ने। मैं तारीफ ही कर रहा था, लेकिन उसके बाद एक खराब शॉट, क्योंकि मुझे नहीं लगता जरूरत थी उस शॉट की। एक छक्का आ गया था सनी के ओवर में, अगर हो सकता तो एक और आ सकता था, लेकिन अरबाज थोड़ी सी घाय में दिखे वहां पर, और कैच थमा बैठे हुए इसके हाथों में, और अपने इनिंग का खात्मा करके पवेलियन में वापस। अब 5 विकेट गिर चुके हैं यहाँ पर। इस बार अच्छी गेंद, बिल्कुल स्लो लाइन की गेंद थी, पहली बल्ला घुमा दिया था वहां पर। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पे थमा हुआ 31, 1 टू गो, आखिरी गेंद आना शेष। तमीम तमीम ऑन फायर।
बिल्कुल झाड़ को चीर कर घेर गई है। ए- इस बार खराब गेंद मुशर्रफ की वहां पर। इस बार भी रिवर्स अटेम्प्ट किया था वहां पर। पता है जाकिर को अच्छे से इस ग्राउंड का अंदाजा है कि गेंद कहाँ जाती है, हवा किस तरफ की चल रही है। और काफी अरसे से खेलता आया है खिलाड़ी, फुल्ली एक्सपीरियंस है इस खिलाड़ी के पास, नो डाउट। इस बार कैच था वहां पर, एक चांस जरूर था लेकिन कैच छूटा है जाकिर का। कितना महंगा पड़ेगा ये आने वाला वक्त ही बताएगा। अंपायर कितने रन है? 2 रन। थैंक यू। और साइगाव की मौजूदगी जनाब जाफर अनवरी, शाइकिन में जहां कहीं भी प्लीज यहाँ पर स्टेज पे आके बैठे, उनका बैठने का इंतजाम किया हुआ यहाँ पर। सो प्लीज कम टू स्टेज। इस बार अच्छी गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद थी वहां पर। जब तक ये फील्डर फील्ड करते एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। एक ही रन वहां पर मिला इस गेंद पर। और यूसुफ यूसुफ मौलाना यामीन 11 के ऑनर, जहाँ कहीं भी प्लीज यहाँ पर आके बैठे, इनका बैठने का इंतजाम किया हुआ यहाँ पर। स्कोर है यहाँ पर 47 रन। इस बार खराब गेंद, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। थोड़ी सी अभी तक खराब गेंदें देखने मिली है। इस बार फिर से एक बार खराब गेंद, थोड़ी अपनी दिशा से भटकते वहां पर मुशर्रफ। 6 गेंदें अभी तक की है मुशर्रफ ने, मतलब ओवर कंप्लीट किए, लेकिन उसमें से 3 वाइड गेंदें फेंकी है अभी तक। तो अभी तक सिर्फ 3 गेंदें हो चुकी है इस ओवर की। इस बार अच्छी गेंद, थोड़ी सी लो फुल टॉस की गेंद थी, लॉन्ग ऑन के ऊपर टप्पा दिया इस गेंद को, और मिस फील्ड थोड़ी सी देखना है। 1 रन दूसरे रन के लिए, और दूसरा रन भी आसानी से पूरा करेंगे वहां पर दोनों ही बल्लेबाज। 2 रन के साथ अब स्कोर जा पहुंचा है 51 रन। और जाफर अनवरी अंकल भी यहाँ पर आए हुए, मैं उनका यहाँ पर तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। कल भी यहाँ पर टाइम दिया था उन्होंने, तो मैनेजमेंट की ओर से उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ मैं। और इस बार क्या कैच होगा वहां पर, और कोई गलती नहीं करेगा वहां पर कीपर। और इसी के साथ में तमीम तमीम के इनिंग का खात्मा, कैच आउट होकर बैक। वन टू गो। अच्छी गेंद वहां पर, लेकिन उतना ही अच्छा शॉट था, लेकिन फील्डर तैनात है वहां पर। 1 रन से ज्यादा नहीं मिलेगा वहां पर। 1 ही रन के साथ इस ओवर की समाप्ति के बाद 5 ओवर अभी तक समाप्त हुए। स्कोर है 52 रन, 6 विकेट के नुकसान पर। अब आखिरी ओवर आना बाकी। 2 मिनट है आपके पास, इस बात को नोट कर ले कैप्टन। टाइम स्टार्ट हुआ था आपका 11:30 पे। 30 मिनट्स का टाइम है आपको, 6 ओवर आपके फेंकने के लिए।
पर खराब गेंद लेग स्टंप के बाहर थी, अंपायर ने उसे वाइड करार दिया। वाइड की मदद से स्कोर में इजाफा, स्कोर 1 रन की बढ़ोतरी के साथ आगे जा पहुंचा है 53। और इस बार उठा के खेला है वहां पर और इसी के साथ में कैच आउट। लो फुल टॉस। अभी तक 7 विकेट अपनी खो चुकी है। स्कोर हो चुका है 53। मुस्तकीम आए बल्लेबाजी के लिए। मुस्तकीम हुर्जुक श्रीवर्धन एक्सप्रेस का नाम दिया गया है इस को गेंदबाजी के अंदर, लेकिन अब बल्लेबाजी के लिए आए। और हरीश सर अभी तक जिस हिसाब से बल्लेबाजी है ना, 7-11 उस तरीके से बल्लेबाजी हुई नहीं। काफी बड़े नाम थे लेकिन थोड़ी सी निराशक जना बल्लेबाजी अभी तक देखने मिली है 7-11 की जानिब से। इस बार खराब और खराब यहाँ पर खराब फील्डिंग थोड़ी सी वहां पर इमाद की, थोड़ा सा लेजी दिखे वहां पर। 1 रन नहीं होना चाहिए था, विकेट लिखा हुआ था इस गेंद पे, लेकिन थोड़ी सी गलती कर बैठे वहां पर इमाद और 1 रन यहाँ पर जुड़ता हुआ 7-11 के खाते में। अगली गेंद लेके जाकिर, और इस मरतबा जाकिर ने उठा दिया कि कैच होगी। और खराब फील्डिंग वहां पर ओवेस की, लेकिन अच्छा बैकअप देने की कोशिश की थी, लेकिन वाइड बॉल, स्टंप से बाहर गेंद। इसके बाद होने वाला मुकाबला याहिया 11 और यामीन 11। टॉस के लिए आ जाए इस इनिंग ब्रेक में, इनिंग होने के बाद टॉस के लिए आ जाए यहाँ पर मीरान कादरी और नवीद हस्पाटिल, दोनों ही टीम के कैप्टन है। इस इनिंग के बाद टॉस के लिए आ जाए। इसी में जाकिर के बल्ले से एक चमचमाता हुआ चौकार निकलता हुआ यहाँ पर 4 रन के साथ अब 7-11 का स्कोर चौके के साथ में जा पहुंचा है 63 रन। आखिरी 2 गेंदे आना शेष, थोड़े से महंगे साबित होते हुए यहाँ पर आखिर के 2 ओवर में थोड़े से महंगे साबित हो रहे। अभी तक लास्ट ओवर में 14 रन दिए थे वहां पर मुशर्रफ ने, और इस ओवर में अभी तक 11 रन आ चुके। टॉस के लिए आ जाए दोनों भी कप्तान, याहिया 11 और यामीन 11, मीरान कादरी और नवीद हस्पाटिल, दोनों टीम के कैप्टन है। इस मरतबा आगे आकर खेला है शॉट को, जाकिर ने फील्डर है वहां पर तैनात। और इस बार मुस्तकीम रन आउट होकर बैक टू द पवेलियन। वन टू गो, अब आखिरी गेंद। 64 रन अभी तक हो चुके हैं 7-11 श्रीवर्धन के। 8 विकेट के नुकसान पर अब आखिरी गेंद, सामने जाकिर।
फिर से एक बार बिल्कुल लो फुल टॉस की गेंद थी वहां पर, जब तक स्क्वायर लेग की जानिब खेला है वहां पर, और इसी के साथ में रन आउट। एक ही रन मिलेगा। अब इसी के साथ 9 विकेट अभी तक खो चुके हैं 7-11, और 9 विकेट खोने के बाद में स्कोर बना पाइए 65 रन। तो अब यहाँ से जीत के लिए बनाने हैं 66 रन। अगर इस मैच को जीतना होगा डीएन देशमुख 11 को, तो फिर यहाँ से 66 रन बनाने होंगे। पर ओवर 11 के रन रेट से यहाँ पर चलना होगा इस मैच को जीतने के लिए। अच्छी गेंदबाजी जरूर मौजूद है, मजा आएगा यहाँ पर इस मैच में। टॉस के लिए आ जाए याहिया 11 के कप्तान और यामीन 11, मीरान कादरी और नवीद हस पाटिल दोनों भी टॉस के लिए आ जाए। हेलो 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 हेलो। हॅलो. तर टॉससाठी मी सन्मान्य जाफर अनवरी यांना विनंती करतोय की ते येतात आमच्यासोबत टॉस बॉक्समध्ये जुडतात. टॉस होईल दुसऱ्या मॅचचा. याहिया 11 आणि यामीन 11 कुडगाव. आपल्याला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे कॅप्टननी. मधली इनिंग पुढचा बॉल पडेपर्यंत आपल्याला टॉससाठी यायचं आहे, नाही तर आपल्याला पेनल्टी आहे. लक्षात ठेवा. आपण एक मोठी स्पर्धा खेळतोय श्रीवर्धन प्रीमियर लीग, आणि आपण सगळे श्रीवर्धनवासी अर्थात खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आम्हाला पहिल्या दिवसापासून आणि स्पर्धा आयोजन केल्यापासून ज्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले असे जाफरभाई अनवरी आमच्यासोबत आहेत, आणि इथून पुढे ते प्रत्येक वेळेस श्रीवर्धनसाठी आणि श्रीवर्धनच्या क्रिकेटसाठी नक्कीच पुढे असतील. तर दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. याहिया 11चे कॅप्टन मीरान कादिरी आणि यामीन 11 कुडगावचे कॅप्टन नवीद हस पाटील. चला मीरान भाई, वेलकम. नवीद, टॉस बॉक्समध्ये स्वागत. वेलकम मीरान. SPL मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. हाँ, नाम लिखा है. कॉइन जीतेगा, टॉस जीतेगा उसको कॉइन है. हेड इट इज अ कॉल, इट इज हेड, आणि कॉइन जातोय मीरानकडे. हा, तर मीरान टॉस जिंकले, क्या डिसीजन है? बैटिंग करेंगे पहले, 6 ओवर का मैच है. अगर चीज करना है तो थोड़ा डिफिकल्ट है. कल से हम लोग टूर्नामेंट देख रहे हैं, तो पहले बैटिंग करके स्कोर बोर्ड पे स्कोर करने की कोशिश करेंगे. कितना स्कोर माइंड में है 6 ओवर में? 70 के ऊपर कुछ भी हो अच्छा होगा. 70 के ऊपर हो तो अच्छा ही है, लेकिन ऐसे कौन से बल्लेबाज हैं जो तुम्हारे साथ में अच्छी बल्लेबाजी पावर प्ले में कर सकते? मुख्तार है, अली है, वलीद है. अभी कॉम्बिनेशन तो कुछ डिसाइड नहीं किया, फिर भी ट्राई करेंगे कि पावर प्ले के पहले 2 ओवर में 30 रन अक्रॉस देखे तो अच्छा रहेगा. पहले शुरू में कौन आएगा? 2-3 जो बल्लेबाज है डिसाइड नहीं हुआ है, फिर भी किसके ऊपर जाएंगे आप? मैं मुख्तार और अली में खेलेंगे, हम लोग तीनों खेलेंगे. लास्ट ओवर के इसमें हार्ड हिटर कौन है जो पिच हिटर है कि एक ही ओवर खेले, 4-5 बॉल खेले और 2-3 छक्के लगाए, 20 रन आपको तुरंत जल्दी जल्दी दे, ऐसा कौन बल्लेबाज है? फवाद पटेल है, उसके बाद जुनेद राजू है, उसके बाद इब्राहिम भी अच्छा खेल लेता है, जासम है. बैटिंग लाइनअप लंबा है अल्हम्दुलिल्लाह. बैटिंग लाइनअप अच्छा है, तो एक 70+ टारगेट आपने डिसाइड किया है, तो आपके लिए मुबारकबाद है इस टूर्नामेंट के लिए. नवीद, क्या डिसीजन रहता अगर टॉस जीतते? हम लोग का भी डिसीजन बैटिंग का ही था, क्योंकि हम लोग भी कल से मैचेस देख रहे हैं तो 80+ के करीब करीब रन हो रहे हैं, तो थोड़ा चेस करने में डिफिकल्ट हो रहा है. चेसिंग डिफिकल्ट है ऐसा बोल रहे हैं. बैटिंग ही करनी थी लेकिन अभी फील्डिंग है. मीरान तो बोला कि बैटिंग लाइनअप बहुत ही स्ट्रांग है, हमारी डीप बैटिंग लाइनअप है और एक्सपीरियंस बैटिंग लाइनअप है, तो उसके सामने तुम्हारे ऐसे कौन से गेंदबाज है जो पावर प्ले में अच्छी गेंदबाजी कर सकते हैं? मुज़क्किर है, मिज़ियाफ है, फिर कैफ है, तो ये 3 बॉलर है, फिर शहबाज है, तो ऐसे बॉलर है हम लोग के पास. लेकिन प्रमुख अस्त्र कौन रहेगा जो पावर प्ले के 2 ओवर, पहला ओवर भी डाले और 1 ओवर डाले, और ज़्यादा 2 ओवर डालने वाला गेंदबाज कौन आपने? ऐसा कुछ डिसाइड नहीं, सिचुएशन के ऊपर है. ज़्यादातर मुज़क्किर और मिज़ियाफ या तो कैफ से हम लोग कराएंगे.
कैब से शुरुआत करेंगे। तो बेस्ट ऑफ लक। श्रीवर्धन प्रीमियर लीग के लिए नवीद हॉस्पिटल और मिरान कादरी के दरमियान टॉस हमने उछाला, जो या 11 के पक्ष में गिरा और डिसाइड टू बैटिंग फर्स्ट। थैंक यू। ओवर टू कॉम बॉक्स। हेलो। और ये लेफ्ट साइड में जितने भी शाइकिन बैठे वो लेफ्ट साइड में जो ये चेयर्स लगी गई 11 चेयर्स और प्लेयर के लिए प्लीज, तो वहां पर कोई ना बैठे, बाकी के चेयर्स वहां पर जो है वहां पर जाके बैठे। शाइकिन में मैं उनसे गुजारिश करता हूँ दर्शकों से प्लीज थोड़ा सा कॉपरेट करें, क्योंकि जो यहाँ पर जो 11 चेयर्स रखी गई सिर्फ प्लेयर के जो खिलाड़ी है 11 प्लेइंग 11 जिनकी जो टीम की है उनके लिए रखी गई है, तो थोड़ा सा प्लीज कॉपरेट करें प्लीज। हाँ, तो चलते मैदान की तरफ। यहाँ पर 66 रनों का लक्ष्य रखा है यहाँ पर साद 11 ने, तो डिफेंड करना है। मसूद है गेंदबाजी पे, बड़ा मजा आएगा इस मैच में। इनिंग के लिए वहां पर दोनों भी सलामी के बल्लेबाज पहुंच चुके हैं और अब लेके चलता हूं मैं आपको मैदान में। और आगे का हाल सुनाने के लिए यहाँ पर जाऊंगा मैं हरीश ढीकीकर सर के पास। ओवर टू हरीश सर। हॅलो, धन्यवाद मारूप। पहिला चेंडू आपण पाहतोय मसूद गजगे, हा बॅटची कडा घेतली पण मुस्तकीमच्या डोक्याच्या वरून हा चेंडू जातोय फ्लाय स्लिपच्या वरून। एकेरी धावांनी खातं उघडलं जाते आणि ही जी प्रारंभिक जोडी आहे DN देशमुख 11 नडगाव, तर ही प्रारंभिक जोडी M3 SPL मध्ये अंतिम मुकाबला पण खेळली होती 32 संघामध्ये 5 तालुक्यात। सूरज मस्कर जो आता स्ट्राईकला आलाय आणि आता स्ट्राईकला आहे तो कॅप्टन सनी गुलगुले। माणगाव मधली मोठी नावं आहेत, दिसायला खूप कमी उंचीचे खेळाडू आहेत, पण क्रिकेट असं आहे, वामन मूर्ती क्रिकेटर आपण पाहिले, त्यांची उंची कमी होती पण खेळाची उंची खूप मोठी होती। सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग आपण पाहतो, छोटा पॅकेट बडा धमाका, डेव्हिड वॉर्नर, त्याच प्रकारची ही फलंदाजी आहे दोन्ही खेळाडूंची। मसूद सनीसाठी पहिला चेंडू, परफेक्ट यॉर्कर स्टेट डाऊन द ग्राउंड। वाह, काय पॉवर प्लेचा स्ट्रोक केलाय, चेंडू दन दन करत चेंडू जातोय सीमारेषा पार। साध 11 श्रीवर्धन 30 मिनिटाचा अवधी आहे आपला, सुद्धा काउंट टायमिंग सुरू आहे हे लक्षात घ्यायचं। मसूद सनीसाठी हा पहिलेच मनसुबा केला होता आडव्या पट्ट्यात ऑन साईडला खेळायचा सनी गुलगुलेने, पण ओळखलं हुशार आणि चतुर मसूदनी, बोटं फिरवली, चेंडूवर स्लोवरवर टाकला। सनी त्यासाठी तयार होता, त्यांनी शेवट आपले हात आकडते घेतले आणि स्टेअर केला ऑफ साईडला, एक सिंगल धाव घेतली। स्ट्राईक मिळते सूरजला, पण सूरजची फलंदाजी लाईनअप जर आपण पाहिली तर कृष्णा सातपुतेला चांगला फॉलो करतो, माणगावचा कृष्णा सातपुते असं त्याला म्हटलं जातं। अप्रतिम फलंदाज आहे, पण एरिया जर आपण पाहिला लॉंग लेग स्क्वेअर ऑफ द विकेट हा इथे मात्र निर्धारित क्षेत्र आहे, त्यामुळे एक वेगळं क्रिकेट सूरजकडून खेळायला इथे पाहायला मिळेल। इथे संधी होती धावबाद करण्याची, पॉवर प्लेच्या 38 सर्कलमध्ये एकेर धाव घेणे ही जोखीम बरी होऊ शकते, पण ती धाव कंप्लीट केले। तसंही पाहिलं तर 38 सर्कलचं सर्कलसुद्धा खूप मोठं आहे। आपल्याला ऑफसाईडला आपण पाहिलं तर जिथे चेंडू गेला होता तिथे चेंडू जायपर्यंत एक धाव कशी सिंगल होते कव्हर रिझनपर्यंत। ऑन साईडला जर पाहिलं आपण 38 सर्कलचं तर थोडीशी कमी जागा आहे, एक वेगळं क्षेत्र आणि मैदान, खूप चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा मसूद 7 धावा झाल्यात, पहिलं षटक, हा क्रॉस ब्रॅटेट फटका, तिथे क्षेत्ररक्षण लावलं होतं मसूदनी आणि त्या जाळ्यात अडकवला सनी गुलगुले सारखा मोठा मासा। बिग फिश ऑन कॅच। धन्यवाद डीचे। सनी गुलगुले आणि सूरज मस्कर ही जोडी आपण पाहिली तर खूप चांगली जोडी होती। अर्थात टेनिस क्रिकेटमध्ये डावखुरा आणि सरळ हाताचा फलंदाज, पण एक डावखुरा फलंदाज जो या मैदानात खूप कारागीर आहे। ऑक्शनला सुद्धा प्रत्येक डावखुऱ्या फलंदाज होड लागली होती कॅप्टन आणि ओनरची की लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्या स्क्वॉडमध्ये असला पाहिजे। सलीम दौनाकने त्याच्यात बाजी मारली, तब्बल 4 लेफ्ट हँडेड फलंदाज त्यांनी आपल्या स्क्वॉडमध्ये घेतले। खऱ्या अर्थाने काल ते सगळे फेल ठरले, पण शिवांश 11 वडवली काल
पहिला संघ ठरला जो क्वालिफाय झाला या लीग फॉर्मॅटमध्ये. मसूद गजगेला पहिले यश मिळाले. हा चांगला फटका आहे मुशर्रफचा. भावाच्या विरुद्ध इथे भाऊ अर्थात आपण पाहतो कुणाल पांडे आणि हार्दिक पांडे आता सध्या IPL मध्ये सुद्धा आमने सामने खेळत आहेत, कारण लीग फॉर्मॅट एकाच टीममध्ये खेळतात. पहिल्या षटकाची इथे सांगता होते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे 9. 66 धावांचं लक्ष आहे. तर टीम मीटिंग तुम्ही घ्या, तुम्हाला हरकत नाही आहे, पण 30 मिनिटात तुम्हाला 6 षटकं टाकायचे आहेत एवढं पण लक्षात घ्यायचं आहे. हॅलो, पहिल्या पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त होते. सांगता होते मुस्तकी मुर्झुक सारखा मी पहिल्यांदा पाहतोय की मुस्तकी मुर्झुक दुसरं षटक हाताळतोय, कारण हे प्रमुख अस्त्र होतं. पण मसूद सारखा चांगला चेंडू वळवणारा गोलंदाज होता, डावखुरा फलंदाज एक होता सनी गुलगुले, म्हणून मुस्तकीमने मसूदकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी ठरला. प्लॅन ए सक्सेसफुल ठरतंय 7-11 श्रीवर्धनचं. पण मुशर्रफ आहे जो नवीन चांगला फलंदाजी करू शकतो. एक चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. 2 धावा डिक्लेअर. सूरज मस्कर आहे. चला, भंडारी समाज माजी अध्यक्ष संतोषजी नागवेकर, आपल्याला विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये या. पहिला चेंडू परफेक्ट ब्लॉक कॉल इथे पाहायला मिळाला. वा, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. पंचांचा निर्णय नॉट आउट. काय जबरदस्त रनिंग आहे मुशर्रफची. पाहिलं अरबाज लेट येतोय. पंकज मांजरेकर अर्थात बंटी, प्लीज आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. हा मुशर्रफ याला म्हणतात यंग टॅलेंट, याला म्हणतात रनिंग बिटवीन द विकेट. फिटनेस. अरबाजच्या डोळ्यात धूळ चारून त्यांनी हातातल्या हातातनं 2 धावा चोरल्या. चला लाईनमॅन प्लीज, आपण एकाच ठिकाणी बसलेले आहात. लाईनमॅन एकत्र बसू नका, प्रत्येकाने वेगवेगळ्या जागेवर. तिथे एकच लाईनमॅन थांबा, बाकी इकडे सुद्धा लाईनमॅन नाही, लक्षात घ्या. एकाच ठिकाणी बसू नका लाईनमॅन. तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या सूरज आणि मुशर्रफने. बघितलं अरबाज चेंडूवर थोडासा लेझी आलाय. अरबाजला वाटलं की एकच धाव घेईल आणि ही संधी घेतली मुशर्रफने आणि 2 धावा कंप्लीट केल्या. आपण पाहिलं विकेट तर विकेट ही लांब आहे. विकेट कॉन्क्रीटचं जरी असलं तरी फास्ट विकेट आहे. तर फलंदाजाला आणि गोलंदाजाला दोघांनाही इथे संधी आहे जर तुम्ही चांगली क्वालिटीने गोलंदाजी करताय तर. हा फटका फसलाय पण सेफ झोनमध्ये पडतोय, कव्हर रिझनमध्ये. 1 धाव पूर्ण केली. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या जातात. चांगलं क्षेत्ररक्षण श्रीवर्धनकडून. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली फलंदाजी. सूरजला काय परिणाम झाला, कारण सूरजचं क्षेत्र आहे ना ते बांधलं गेलेलं आहे, त्यामुळे त्याला तिथे आता खेळता येत नाही. यस सर, लाईन हा विकेटची लाईन नंतर एका मॅच नंतर लक्षात घ्या आयोजकांनी, विकेटची जी पूर्ण लाईन आहे क्रीज ती आखून घ्यायची आहे मॅच नंतर. हा चांगला फटका आहे सूरज मस्कर. जर तो आवाज यस, इट इज अ बिग. हॅलो, 6 धावा इथे येत आहेत. अप्रतिम फटकेबाजी इथे पाहायला मिळाली.
6 धावांनी धावसंख्या होते 19. मुस्तकीमवर इथे हल्ला चढवला. हा सूरजने माझं बोलणं मनावर घेतलं. तो म्हणतो माझी जागा बांधली नाही, या मैदानातली प्रत्येक जागा माझीच आहे. हा समोर खेळत नाही असं कोण म्हणतो? सूरज मस्कर. मला वाटतं कॉम्बॉक्स मध्ये मला चेंडू पाठवलाय सूरजने हा की मी खेळू शकतो. चेंडू सीमारेषा पार. षटकार डीजे. खेळू शकतो. स्क्वेअर ऑफ द विकेट एक चांगला फुलटा चेंडू पाहायला मिळाला. स्टेट ऑन द ग्राउंड सूरज मस्करनी जबरदस्त षटकार ठोकला. हा बॅकवर्ड पॉइंट वरून कट केलाय. निर्धारित क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एकेरी धाव. स्ट्राईक चेंज होईल. धावसंख्या होते या एकेरी धावांनी 26 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. लाईनमॅन प्लेयर जातात तिकडे बॉलसाठी. लाईनमॅन एकाच ठिकाणी तुम्ही थांबलेले आहेत, तिकडे जा. लाईनमॅन एका ठिकाणी थांबूच नका. तिथे एका ठिकाणी बसले आणि हात परत करत. बॉल गेलाय तिकडे. खेळाडू गेलाय बॉलसाठी, लक्षात घ्या. दोन ओव्हर पॉवर प्ले पर्यंत चेंडू हरवला गेला तर नवीनच चेंडू आहे. तिसऱ्या ओव्हर पासून रोल बॉल तुम्हाला दिला जाईल आणि मॅच बॉल कधी आला तरी तो मॅच बॉल खेळवला जाईल. तर लाईनमॅन प्लीज बॉल लवकर घ्या. लाईनमॅननी एकच पावालीन बनवून ठेवलेला आहे. लाईनमॅननी सगळ्या एकाच ठिकाणी. मुस्तकीमवर हल्ला चढवला सूरज मस्करनी. डाव्या अष्टीच्या बाहेर भरकटतात मुस्तकीम. श्रीवर्धन एक्सप्रेस आज त्याच्या झोनमध्ये नाही. वाईड बॉलचा इशारा येतोय. डाव्या अष्टीच्या बाहेर हा सोहेर चेंडू हाताळलाय. खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आता द ग्रेट मायकल होल्डिंग यांची आठवण येते मला या क्षणाला, कारण 923 ओव्हर टाकले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण एकही वाईट चेंडू टाकला नाही. द ग्रेट मायकल होल्डिंग कॅरेबियन खेळाडू. 923 ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल त्यांचे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. हा चांगला स्ट्रोक होता पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या लेझी क्रिकेट श्रीवर्धनकडून. धावबाची संधी होती. कुठल्याही एंडला चेंडू पकडून फेकला असता तरी रनआउट झाला असता. एक धाव इथे मिळते. दुसरं षटक अतिशय महागडं षटक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या होते पॉवर प्ले संपले. 2 पॉवर प्लेची षटकं संपली. टीम मीटिंग आहे. टीम मीटिंग अलाउड तुम्हाला 30 मिनिटांमध्ये. 30 मिनिटात तुम्ही 28 मुशर्रफ 28 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. एकच वाईड आणि हा परत सिंगल. एकोणतीस मॅच सुरू ठेवा. मॅच बॉल आलाय. मॅच चालू ठेवा. वेळ घालवताय तुम्ही. 28 रन 28 धावा. इथे एक्स्ट्रा प्लेयर आहे तुमचा, लक्षात घ्या स्कोरिंग साठी. एक धाव आहे. डिक्लेअर मागे एकच रन आहे हे लक्षात घ्या.
आपल्याला जे पताका दिसतात दोन्ही बाजूला 2, तिथून पुढून जर चेंडू गेला तर 2 धावा आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याला वेळ घालवताय तुम्ही हे लक्षात घ्या. कॅप्टन 7-11 श्रीवर्धन, तुम्हाला 30 मिनिटाचा अवधी आहे. 30 मिनिटात तुम्हाला इनिंग संपवायची आहे, हेही लक्षात घ्या. चला वेळ बघा तुम्ही, वेळ जास्तीचा घालवताय श्रीवर्धन, हे लक्षात ठेवा. अरबाज थानगे फलंदाजीला पहिल्याच चेंडूवर षटकाराने खाते उघडले आणि दुसऱ्याच चेंडूवर पारीचा अंत करून परतला अरबाज. गोलंदाजीसाठी अरबाज, हा फटका बसलाय दानियाल चेंडूच्या खाली. अरबाजनी फलंदाजी करताना पण पहिले धन्यवाद डीचे. नवीन फलंदाज समीर, हा फलंदाजी लाईनअप आहे. फैजल, ओवेस हे सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतात, पण इथं मुशर्रफच्या नंतर समीर येते. उमेर आहे, एक चांगली फलंदाजी करू. फलंदाजी लाईनअप चांगली आहे. DN देशमुख 11 नडगावची, पण इथे मात्र मुशर्रफचा विकेट महत्त्वाचा गेलाय. अर्थात आपण पाहतो क्रिकेटमध्ये जी श्रीवर्धन एक्सप्रेस आहे ती फेल ठरली, पण पार्ट टाइम अरबाज कधी कधी गोलंदाजी करतो, पण पहिल्या चेंडूवर विकेट घेतला. हेही क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. श्रीवर्धनमध्ये पाहिलं तर बॅटिंग लाईनअप मजबूत घेतली होती ऑक्शनला, पण गोलंदाजी राहून गेली असं वाटायला लागले, कारण तिसरं षटक अरबाज टाकायला आलाय. त्यामुळे अरबाज, हा मोठा फटका आहे. समीरने आल्या आल्या अरबाजला फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषा पार. षटकार. आपलं काम पहा, हा फटका बसलाय समीरचा. विकेटचं पतन. फलंदाज डीसी समृद्दीन देशमुख अर्थात समोर आमच्या सोबत जुडले होते फोन कॉलवर. त्यांनी जिमात खतीब यांना या स्पर्धेकरता शुभेच्छा दिल्यात. श्रीवर्धन प्रीमियर लीगला आणि ओवेसला सुद्धा खुशखबर आहे. लगातारच्या 3 षटकाराला त्यांच्याकडून कॅश प्राईज सुद्धा आहे 200 रुपयाचं, ते सुद्धा त्यांना दिलं जाईल. आता जाते ओवेस मिराजकर. ओवेस आहे आता स्ट्राईकवर. हा पहिला फटका बॅडमिंटन स्टाईलमध्ये खेळला. एकेरी धाव घेतली. शॉर्ट मिड विकेटला चेंडू जाईपर्यंत 1 धाव कंप्लीट केली. एकेरी धावणी धावसंख्या होते 66. धावांचा पाठलाग करताना 35 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 35 धावा झाल्यात तर स्कोर बराबर आहे. 66 धावांचं लक्ष आहे. अजून 31 धावा पाहिजेत आणि यानंतर 3 षटकं आहेत. अरबाजनी 4 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या. 2 गडी बाद मात्र केलेत अरबाजनी. अरबाज सूरज मस्करसाठी
चांगली गोलंदाजी, वाईड मिळणार नाही. आतमध्ये चेंडू वळवलाय. हा फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक आहे डीप. एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहिलं वाईडिश कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय स्वीपर कव्हरमध्ये. षटक संपले. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 36 धावा. आता 3 षटकात 30 धावा पाहिजेत. वेळेचं भान राखलं पाहिजे. श्रीवर्धननी आता बरोबर चालू आहे, वेळेबरोबर आपण 3 षटकं हाताळलीत. चौथं षटक मसूद गजगे. अर्थात एक गोलंदाज 2 षटकं हाताळू शकतो, तर मसूदकडे 2 षटकं दिलीत. चला 10 मिनिटं आपली शिल्लक आहे 3 षटकांसाठी. पंचांचा इशारा आमच्या बाजूला आलाय, तर 3 षटकं तुम्हाला लवकर संपवायची आहेत, हे लक्षात घ्या. मोहम्मदला बाहेर घेतलंय. ऑफ साईडला आपल्याला पाहाल स्वीपर कव्हर मध्ये. मसूद हा हुक केलाय, चांगला फटका आहे, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. सूरज मस्करला केले बाद. धन्यवाद डीजे. मॅन फ्रॉम मांजरोना आता फलंदाजसाठी जाते फैसल. ओवेस मिराजकर आहे मैदानात. 66 धावांचे लक्ष्य पार करताना स्कोअर पाहिलं तर व्यवस्थित आहे, पण विकेट गेलेत. हे एक DN देशमुख 11 नडगावला अडचणीची गोष्ट आहे, पण फलंदाजी लाईनअप आहे. फैसल ओवेस आहे, तो फलंदाजी करू शकतो. अरबाज आहे अजून, मॅन फ्रॉम मोरबा अरबाज खान फलंदाजीला येणे आहे, तर फलंदाजी लाईनअप आहे. हलक्या हाताने खेळलाय, चांगली गोलंदाजी ते मसूदची. धावाची संधी होती, मुस्तकीम थोडा उशिरा आला, त्यामुळे 1 धाव फैसल इथं कंप्लीट करते. 37 धावा होत आहेत. आता 16 चेंडू आणि 29 धावा. ओवेस मिराजकर जोपर्यंत आहे ना मैदानात, तोपर्यंत DN देशमुखच्या सर्व आशा आहेत. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मसूद हा चांगला फटका आहे. ओवेस मिराजकर, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून षटकार सीमारेषा पार. डीजे थँक्यू डीचे. आता झेल सोडल्यानंतर पाणी बॉटल आणि साधी 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 कुठे आहे? हा का मसूद, चांगली गोलंदाजी होती, क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ दिली नाही. हा सुरेख गोलंदाजी, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. बॅट विकेटला ब्रश झाला, त्याचा आवाज झाला म्हणून मसूदने अपील केली, पण पंच जागेवर स्थिर आहेत. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे, त्यामुळे निर्धाव घोषित केले पंचांनी. षटकार आणि धावा मात्र वाढल्या, 43 झाल्यात. 66चा पाठलाग करायचा आहे. चांगला सामना आपल्याला, पहिलाच सामना दुसऱ्या दिवसाचा पाहायला मिळतोय आपल्याला.
हा सुरेख स्लो ओव्हर वन, यावेळेस गती परिवर्तन. मग आता फास्टर वन यॉर्कर होता, यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळालं मसूद गजगीचं. काय या खेळाडूला खूप साऱ्या परदेशातून मागणी आहे या टेनिस क्रिकेटमध्ये, हे इथे दाखवून देताना मसूद गजगे खऱ्या अर्थाने एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. स्थानिक संघ मेहर 11 टेम्पाला, पण खूप साऱ्या स्पर्धा आपल्याला हा खेळाडू खेळताना दिसतो. टेनिस क्रिकेटच्या रायगडातल्या मोठ्या मोठ्या स्पर्धेत या खेळाडूला चांगली मागणी आहे. पुन्हा एकदा मसूद, कारण आपण पाहिलं ऑक्शनच्या वेळेस सुद्धा मसूद गजगेसाठी बऱ्याच चांगल्या चांगल्या टीमनी पॉईंट शिल्लक ठेवले होते, पण 7-11नी आपल्या स्क्वॉडमध्ये घेतला. बॅटची कडा घेतली आतली, विकेटवर जाऊन आदळला नाही, यष्टीरक्षकाच्या हातात गेला नाही. हे नशीब आहे ओवेचं. एकेरी धाव इथे मिळते मागच्या दिशेला. घोषित क्षेत्रामध्ये षटक संपतोय. काय षटक हाताळलं, तो जर झेल टिपला असता तर मला वाटतं 2 किंवा 3 धावांचं षटक असतं मसूद गजगेचं. पहिल्याही षटकात त्यांनी 9 धावा दिल्या आणि याही षटकात 9 धावा गेल्यात आणि दोन्ही षटकात त्यांनी एक एक विकेट घेतला होता. अर्थात 18 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतलेत. लक्षात घ्या 5 मिनटं तुमची शिल्लक आहेत आणि 2 षटकं तुम्हाला फेकायचे आहेत. श्रीवर्धन 7-11, वेळेचं भान तुम्हाला राखावं लागेल. 66 धावांचा वाटला काय, तुम्ही सगळे एकत्र येत आहेत हे लक्षात घ्या. कॅप्टन, व्हाईस कॅप्टन किंवा बॉलर आहे किंवा सिनियर खेळाडू, सगळेच बाउंड्री लाईनवरून तुम्ही एकत्र जमताय. वेळ घेऊ नका प्लीज. मसूद गजगेनी 2 षटकं टाकली, त्यामुळे मुस्तकीम आता दुसरं षटक हाताळू शकत नाही, कारण त्याला एकच ओव्हर दिली जाईल. कारण एक गोलंदाज 2 षटकं हाताळू शकतो. आता तो फ्रेश गोलंदाज घ्यावा लागेल. कोण येते तो गोलंदाजीसाठी, वेळ घेताय जास्तीचा तुम्ही, ह्याहीकडे लक्ष ठेवा. श्रीवर्धन थोडं फास्ट क्रिकेट खेळा. मॅन फ्रॉम आंबे तर नाझीम आता येते गोलंदाजीसाठी. नक्की एक चांगला गोलंदाज आहे, माहिती मिळते आम्हाला इथे. मी पहिल्यांदा पाहतोय नाझीमला ओवेसच्या विरोधात गोलंदाजी करेल. हा फटका फसला इथे. क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण तमीम कडून. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा डीजी. महत्वाचा होता. तसं पाहिलं तर तमीम मॅन फ्रॉम वाळवटी अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे, पण यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं. नासिब पुन्हा एकदा ओवेससाठी. हा चांगली गोलंदाजी आहे. मसूद आहे चेंडूच्या खाली. लॉंग ऑफ रिझनला एकेरी धाव मिळेल इथे ओवेस मिराजकरला. एकेरी धाव आणि धावसंख्या होते DN देशमुख 11 नडगावची 49 धावा. 66 धावांचं लक्ष आहे. यानंतर एक षटक बाकी आहे. मी म्हटलं होतं की ओवेस जोपर्यंत आहे ना तोपर्यंत खूप महत्त्वाचा सामना राहील. 17 धावा अजून पाहिजे आहेत आणि 10 चेंडू शिल्लक असतील तर क्रिकेट आणि चितांचा खेळ आहे. आपण पाहतोय एक चांगलं सामना आपल्याला पाहायला मिळतोय इथे. अर्थात मास्टर कॅमेरावर आपल्याला चिन्मय भायदी जर पाहायला मिळतात, जी स्पर्धा ही कव्हर करण्यासाठी खास आपल्यासोबत अलिबागवरून सोडलीत. हा मोठा फटका आहे फैसलच्या बॅट मधून. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. जबरदस्त फलंदाजी इथे. यावेळेस मात्र चेंडू निर्धाव टाकलाय. चांगली गोलंदाजी. मी नेहमी सांगत असतो वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं. हा चांगला फटका आहे. जातोय चेंडू सीमारेषा पार, चौकार. एकतर्फी हा सामना फिरवला इथे. धन्यवाद डीजे
गोलंदाजी चांगली गेली होती नाझीमनी. पहिला तो चौकार तिथे झेल जर झाला असता, अर्थात हाफ चान्सेस असतात तुम्हाला क्रिकेटमध्ये जे फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करायचे असतात. मसूदच्या हातातून मसूदच्या गोलंदाजीवर एक झेल इथे गेला, तो षटकाराच्या दिशेने गेला. श्रीवर्धनच्या ह्या बऱ्याचशा चुका आहेत. हा चांगला स्ट्रोक आहे पण क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव षटकाची सांगता. धावत संख्या आहे 60 धावा आणि 6 चेंडू 6 धावा. मी म्हटलं की वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. तर आता अडचण होती संघामध्ये फलंदाजी करताना, पण जेव्हा फलंदाजीला पैसे लाला वाटलं नव्हतं की हा सामना निघेल, पण त्याने एक षटकार आणि एक चौकार टोकला मागच्या षटकात आणि एक वादळी इनिंग इथे खेळली. अर्थात ओवेसनी एक संयमी क्रिकेट दाखवलं, तो गेम चालू ठेवला. त्यांनी बाकीच्या खेळाडूंसारखा आपला विकेट दिला नाही. शेवटचं षटक मोहम्मद. 6 चेंडू 6 धावा. हा चांगला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल. 5 चेंडू 5 धावा. मॅन फ्रॉम मांजरोना फलंदाजी करतोय. फैसल जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली. आता 5 चेंडू 5 धावा. यामेन 11 आणि याया 11 आपली प्लेइंग 11ची लिस्ट पोचलेली नाही आहे, लक्षात ठेवा. मॅच संपायला आलाय. टॉसलाच आपण येताना प्लेइंग 11 घेऊन यायचं असतं, आपला नियम आहे. इथे 2 धावा होत आहेत का? अरबाज आहे, चांगलं क्षेत्ररक्षक आहे अरबाज. मी नेहमी सांगत असतो त्यांनी दुसरी धाव दिलेली नाहीये. 4 चेंडू 4 धावा. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकते, पाहू शकतं. यामिन 11ची प्लेइंग लिस्ट आलेली आहे. या 11 हा डॉट बॉल ज्या फैजलनी सामन्यामध्ये आणलं होतं त्यांनी एक चेंडू डॉट केल्यानंतर लगेच त्याला बोल पडलाय. म्हणजे त्यांनी मारलेला षटकार चौकार आपण ग्राह्य धरत नाही, पण एक चेंडू त्यांनी डॉट केला. जी लोक त्याला मगातपासून डोक्यावर घ्यायला तयार होती ती आता त्याला बोलतायत, ओरडतायत, काय फलंदाजी करतोय, डॉट बॉल केला इथे फैजलनी. आता 3 चेंडू 4 धावा. मोहम्मद, हा फटका चांगला आहे. झेल येतोय का षटकार येतोय? वा, सुरेख झेल. निर्णय येईल, डिसिजन येईल तिथे. लाईनमॅन आहे तिथे. पंचांचा निर्णय. थर्ड अंपायर लक्षात घ्या, मुस्तकीम पंचांचे डाऊट क्लिअर करण्यासाठी पंच रिव्ह्यू वापरू शकतात. पंच फक्त घेऊ शकतात, खेळाडू घेऊ शकत नाही. पंच घेऊ शकतात मसूद, हे लक्षात ठेवा. अंपायर देतील. चला, प्लेयर कुणी येऊ नका, प्लेयर कुणी येऊ नका. नाही नाही, प्लेयर आणि ऑफिशियल व्यतिरिक्त कोणी पाहू नका. एक्स्ट्रा प्लेयर प्लीज, विनंती आहे. श्रीवर्धन पण आणि दुसऱ्या पण प्लीज पाहू नका प्लीज, कारण तो निर्णय ऑफिशियल देतील. क्रुशियल मोमेंट आहे त्यामुळे कुठली रिस्क घेणार नाही. आणि लक्षात घ्या, मसूद, मुस्तकीम DRS नाही आहे, रिव्ह्यू नाही आहे. फक्त जर पंचांना वाटला त्यांना क्लिअर असेल, ऑनफिल्ड अंपायर फक्त घेऊ शकतील, हे लक्षात ठेवा. कारण सिच्युएशन क्रिटिकल आहे, कुणाचे नुकसान होऊ नये. आपल्याकडे कॅमेरा आहे उपलब्ध, तर त्याचा योग्य वेळेस फक्त वापर केला जाईल. जर झाला तर दाखवायला, बाकी नाही. पेनल्टी
हा धावा षटकार येतोय हा, कारण कॅमेरा आहे आणि पंचांना माहिती होतं की तो षटकार आहे. पंच निर्णय देत होते, पण तिकडे लाईनमॅननी सांगितल्यामुळे पंचांनी क्लिअर केलं इथं. आणि नाही, क्लिअर आहे व्ह्यू, तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता, व्ह्यू क्लिअर आहे. कॅमेरामॅनचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. चिन्मय भाईदेचं क्लिअर विजन आपल्याला दाखवलंय. त्याला पंचांकडे कुठली उज्जत नाही करायचे हे लक्षात ठेवा. पंच आपल्या जागेवर जातील. प्लीज दोन्ही टीम एकामेकाला भेटायचं आहे. प्लीज बाहेर यायच्या आधी, मुस्तकीम बाहेर यायच्या आधी दोन्ही टीमनी भेटायचं आहे. सनी गुलगुले आपण भेटायचं आहे आपल्या टीमनी पूर्ण लाईनअपमध्ये. प्लीज DN देशमुख, सूरज मस्कर, चला आपण भेटायचं प्लेअरला प्लीज सगळ्यांनी. नियम आहे हा, नाहीतर पेनल्टी आहे तुम्हाला. आपण स्पोर्ट्समॅनशिप सांभाळायची आहे. चला हस्तांदोलन करा दोन्ही. हॅलो, चला या 11 मिरान कादरी आपली प्लेइंग लिस्ट आलेली नाहीये. DN देशमुखचे कॅप्टन प्लीज आमच्या आयोजकांची भेट घ्या. DN देशमुख. डीजे, धन्यवाद डीजे. शीतल मांजरेकर यांना विनंती आहे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण यायचं आहे. शीतलजी